नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ अमृता पन्हाळे, शेठ विद्या मंदिर इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील शिक्षिका इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करीत आहे. मुलांनो, आज मराठी विषयामध्ये आपण इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 12 स्थूल वाचन शब्दकोश हा आपण शिकणार आहोत. या पाठाचे आपण 2 विभाग केले आहेत, तर आज आपण दुसरा विभाग, दुसऱ्या पार्टला सुरुवात करणार आहोत. मुलांनो, तत्पूर्वी आपण या पहिल्या पार्टमध्ये काय शिकलो ते आपण बघणार आहोत. बच्चों, इस पहले पार्ट में हमने देखा कि नेहा और साइली दिन शब्द है उस पर चर्चा कर रही है कि शब्द तो एक ही है लेकिन उसके अर्थ 2 है. बाद में उनको पता चला कि शब्द की ह्रस्व और दीर्घ की मात्राएं की वजह से उन शब्दों का अर्थ बदल जाता है. उसी तरह वह और शब्द ढूंढने की कोशिश कर रही है. अभी हम आगे चलते हैं इस शब्दकोश डिक्शनरी की ओर. आता आपण शब्दकोशाची उद्दिष्टे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह बघणार आहोत. 1. प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे कळणे. हर एक शब्द को विशिष्ट अर्थ रहता है, यह समझना. 2. शब्दांचा योग्य अर्थ माहित करून घेण्याची सवय लागणे. शब्द का योग्य अर्थ समझ के लेने की आदत लगनी चाहिए. 3. शब्दांच्या अर्थाच्या छटा समझने. शब्दों की अर्थ की छटा मतलब उसके शेड्स समझनी चाहिए. शब्दकोश की संकल्पना समझने. शब्दकोश की संकल्पना मतलब कंसेप्ट, नोशन समझना चाहिए. शब्दकोशाची गरज व महत्व लक्षात घेणे. शब्दकोश की आवश्यकता और महत्व ध्यान में लेना है. शब्दकोश हाताळता येणे. शब्दकोश को अच्छे से समझना, उसको कैसे हैंडल करना है वह हमें सीखना है. आता आपण पाहणार आहोत की काय असते शब्दकोशात. 1 नंबर, शब्दांचा संग्रह. पहले है शब्दों का संग्रह मतलब उनका शब्दों का कलेक्शन करना. 2. शब्दांचे प्रमाण उच्चार. शब्दों का प्रमाण उच्चार. 3. व्युत्पत्ति. 3. व्युत्पत्ति. व्युत्पत्ति मतलब शब्द की शुरुआत, उसका ओरिजिन, उसका निर्माण कैसे हुआ है. 4. समानार्थी प्रतिशब्द. समान अर्थ का शब्द, उसका प्रतिशब्द. 5. संदर्भानुसार बदलणारे शब्दांचे अर्थ. संदर्भ के अनुसार बदलने वाले शब्दों का अर्थ. 6. अर्थाचे स्पष्टीकरण करणारे वर्णन किंवा चित्र. अर्थ का स्पष्टीकरण करने वाले वर्णन या चित्र. 7. प्रसिद्ध लेखकांच्या ग्रंथातील संदर्भ. प्रसिद्ध लेखक के ग्रंथ में से लिए हुए संदर्भ मतलब उनका रेफरेंस. आता आपण पाहणार आहोत शब्दकोश कसा पाहावा. शब्दकोश पाहण्याचा क्रम. पहिला आहे एखादा शब्द ठरव. एक शब्द आपको चुनना है. दूसरा, आकार विल्ले क्रम समझून घेणे. उसका अल्फाबेटिकली आपको समझ के लेना है. 3. शब्दकोश बघ मतलब आपको वो डिक्शनरी, वो शब्द आपको देखना है. 4. अर्थ शोध, उसका आपको अर्थ ढूंढना है. 5. विविध अर्थ छटा लक्षात घे. अनेक शेड्स, उस शब्द के जो शेड्स रहते हैं वो आपको ध्यान में लेना है. 6. एका शब्दाचे विविध अर्थ समजून घे. एक ही शब्द के अनेक अर्थ है, वह हमें समझ के लेना है. शब्दकोशात एखादा शब्द शोधताना अकारविल्ले म्हणजेच अ या अक्षरापासून लावलेला क्रम महत्त्वाचा असतो. आपण
वि.भा. नेमाडे यांच्या नव्या युगाचे गाणे या कवितेतील एका ओळीचे उदाहरण पाहूया. शब्दकोश में एक शब्द ढूंढने के लिए अकार विल्ले मतलब अल्फाबेटिकली इस अक्षर से लगाया हुआ क्रम महत्वपूर्ण रहता है. हम लोग वि.भा. नेमाडे इनके नव्या युगाचे गाने नए युग का गीत इस कविता से एक लाइन का उदाहरण देखने वाले हैं. अणुरेणूतुनी शब्द प्रगटती, चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. आता समजा आपल्याला अणुरेणूतुनी प्रगटती, विज्ञान, प्रकाश, दिव्य आणि क्रांती असे 6 शब्द शोधायचे आहेत. अणुरेणूतुनी शब्द प्रगटती, चला चला पुढती, चलो चलो आगे. अभी समझ लो, हमें अणुरेणुतुनी प्रगटती, विज्ञान, प्रकाश, दिव्य और क्रांति ऐसे 6 शब्द हमें ढूंढने हैं. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे शब्दांना लागलेले प्रत्यय वगळून, सामान्य रूप वगळून मूळचा शब्दच शोधायचा असतो. सबसे महत्वपूर्ण बात यह है कि हमें सबसे पहले इन शब्दों को जो प्रत्यय लगाया हुआ है वह निकाल के उनका सामान्य रूप निकाल के मूल मतलब बेसिक रूट वर्ड्स हमें ढूंढना है. अणुरेणुतुनी या शब्दाला तुनी हा प्रत्यय वगळून मूळ शब्द शोधावा लागेल. अणुरेणुतुनी इस शब्द से तूनी यह प्रत्यय निकाल के जो बेसिक रूट वर्ड है वह ढूंढना है. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रियापदाचा मूळ धातू शोधायचा असतो. म्हणजे प्रगटती या शब्दाचा प्रकट हा मूळ धातू आपल्याला शोधावा लागेल. दूसरी महत्वपूर्ण बात यह है कि क्रियापद का मूल धातु है वह ढूंढना है. मतलब प्रगटती इस शब्द का प्रकट यह मूल धातु हमें ढूंढना है. अणुरेणु, प्रकट, विज्ञान, प्रकाश, दिव्य, क्रांती या 6 शब्दांचा आता आपण क्रम लावू. आपल्या वर्णमालेनुसार यांची पहिली अक्षरे कुठल्या क्रमाने येतात ते पाहू. अणुरेणु, प्रकट, विज्ञान, प्रकाश, दिव्य, क्रांति इस 6 शब्द का अभी हम क्रम लगाएंगे. हमारी वर्णमाला के अनुसार इनके पहले अक्षर कौन से हैं यह हमें देखना जरूरी है. आता अर्थातच स्वरापासून सुरू होणाऱ्या शब्दांचा क्रम आधी लागेल. अभी स्वर से शुरू होने वाले शब्दों का क्रम पहले लगेगा. म्हणजे इथे अणुरेणू हा शब्द आधी येईल, त्याचा पहिला क्रमांक, त्यानंतर उरलेल्या 5 पैकी कुठला अक्षर आधी येईल. मतलब यहाँ अणुरेणु शब्द पहले आएगा, उसका पहला नंबर, उसके बाद जो बचे हैं उनमें से 5 में से कौन सा आएगा वह देखना है. यात साहजिकच स्वरानंतर येणारे पहिले व्यंजन क म्हणजे दुसऱ्या क्रमांकाला येईल क्रांती, नंतर क्रम येईल दिव्य, मधील द, मग येईल प्रकट आणि प्रकाश, हे शब्द सर्वात शेवटी येईल विज्ञान. इसमें स्वर के बाद आने वाले पहला व्यंजन क मतलब दूसरे नंबर पे आएगा क्रांति, उसके बाद नंबर आएगा दिव्य में से द का, उसके बाद आएगा प्रकट और प्रकाश, यह शब्दों का नंबर, सबसे पीछे आएगा विज्ञान. आता प्रकट आणि प्रकाश यात प्र नंतर कुठली अक्षरे येतात. अभी प्रकट और प्रकाश इसमें से प्र के बाद कौन सा अक्षर आएगा. तर क आणि का. आता तुम्हीच सांगा क आणि का यापैकी कोणाचा क्रम आधी लागेल. तो वह है क और का. अभी आप ही बताओगे कि क और का में से किसका नंबर पहले आएगा. अर्थात क चा, म्हणून प्रकट आधी येईल आणि प्रकाश नंतर.
म्हणून प्रकट पहले आएगा और प्रकार दूसरा। अभी हमारा क्रम तयार हो गया। आता आपला क्रम तयार झालेला आहे। अणुरेणू, क्रांती, दिव्य, प्रकट, प्रकाश, विज्ञान आहे ना सोपे? अणुरेणू, क्रांती, दिव्य, प्रकट, प्रकाश, विज्ञान है ना इजी? यात क्रांती, प्रकट, प्रकाश यामध्ये पहिले अक्षर जोडाक्षर आहे। ते कसे शोधायचे? तर अ पासून औ पर्यंतचे शब्द संपले की जोडाक्षरे सुरू होतात। म्हणजे क पासून कौ पर्यंतचे शब्द संपले की जोडाक्षरे सुरू होतील। इसमें क्रांति, प्रकट, प्रकाश में पहला अक्षर जो जोड़ाक्षर है तो इसे कैसे ढूंढना है? तो अ से लेके औ तक के शब्द खत्म होते ही यह जोड़ाक्षर शुरू होते हैं। म्हणजे क से लेके कौ तक के शब्द खत्म होते ही जोड़ाक्षर शुरू होते हैं। त्यात क अधिक आर इज इक्वल टू क्र शोधायचा, मग क्रा शोधायचा, त्यावर अनुस्वार असलेले शब्द शोधायचे, तेव्हा आपल्याला क्रांती सापडेल। आता तुम्ही स्वतः शब्दकोशात शब्द पाहायचा सराव करा। उसमें क का पैर मोड़ दिया है प्लस र इज इक्वल टू क्र, मतलब ये पूरा क्र शब्द तैयार हुआ है। मग क्र ढूंढना, उस पर अनुस्वार रहने वाले शब्द ढूंढने हैं, तभी हमें क्रांति यह शब्द मिलेगा। अभी आप खुद डिक्शनरी में शब्द ढूंढने की प्रैक्टिस करेंगे, आप उसका सराव करेंगे। मुलांनो, तुम्हाला इथे आता एक टिप दिलेली आहे, म्हणजेच नोट दिलेली आहे। क्ष व ज्ञ, क्ष और ज्ञ यांचा क्रम अकारविल्ले लावताना ळ या शेवटच्या व्यंजनानंतर येतो। शब्दकोश पाहण्याची, हाताळण्याची सवय लागली की शब्दांचे अर्थ व मोल तुम्हाला कळेल। योग्य जागी योग्य अर्थाचा शब्द तुम्ही वापरू शकाल। समर्पक शब्दमांडणीच्या प्रवासात शब्दकोश हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे। या साधनाचे महत्त्व जाणा। तुम्ही आता उच्च प्राथमिक गटात आहात। भाषिक समृद्धीच्या वाटचालीत शब्दकोशाचे महत्त्व जाणावे यासाठी या पाठाचा अभ्यास करणे हा तुम्हाला योग्य ठरेल। मुलांनो, या पाठावर आधारित मी तुम्हाला शब्दार्थ मीनिंग्स दिलेले आहेत, ते तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत।